पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचाराचे प्रमाण प्रचंड वाढले असून राजकीय वरदहस्त व पोलीस प्रशासनाची अनास्था आणि तडजोडीच्या धोरणामुळे सर्वसामान्य मागासवर्गीय कुटुंबावर अन्याय अत्याचार खुलेआमपणे होत असून याबाबत शासन प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून जातीवादी धर्मांध शक्तींना तसेच गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना राजकीय वरदहस्त पोलीस प्रशासनाकडून मदत होत असल्याने याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक वाढले आहे। याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे नुकतेच मौजे महूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांची गाव गुंडांनी निर्घृणपणे हत्या केली। अशा गंभीर स्वरूपाच्या घटनेबाबत पोलीस प्रशासन तात्काळ घटनेची शहानिशा करून आरोपींना जेलबंद करणे आवश्यक असताना देखील पीडित कुटुंबियांना पोलीस प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्षिले जात आहे। कुटुंबियांना सांत्वन करण्यासाठी युवा भीमसेनेच्या वतीने भेट घेतली असता कुटुंबियांनी अन्याय अत्याचाराचा घटनाक्रम जो सांगितला आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहिली असता पोलीस प्रशासनाकडून पीडित कुटुंबाच्या घरासमोर पोलीस संरक्षण असणे अपेक्षित असताना घरापासून बऱ्याच अंतरावर पोलीस गाडी उभी होती, परंतु तेथे कर्तव्यावर एकही कर्मचारी उपस्थित नव्हता। अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करून संबंधितांवर कडक शासन करण्यात यावे। अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीला त्वरित पोलीस संरक्षण देण्यात यावे आणि फिर्यादीविरुद्ध खोटे गुन्हे दाखल होत आहेत त्यास प्रतिबंध करण्यात यावा। मौजे महूद तालुका सांगोला येथील मयत सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांच्या कुटुंबियांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे तसेच आर्थिक मदत करण्यात यावी। मौजे महूद तालुका सांगोला येथील मयत कार्यकर्ते सुनील कांबळे यांची निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा करण्यात यावी अशा सर्व मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या। यावेळी युवा भीमसेना संघटनेचे मल्लू कांबळे, विकास गायकवाड, वीरेंद्र जाधव, संजय हेळी, राम कांबळे, अप्पा भिसे, मुमताज तांबोळी, शकुंतला कट्टीमनी, मुमताज शेख, शोभा कांबळे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी याकरिता युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही धरणे आंदोलन करतोय। आज महाराष्ट्रभर बघितलं तर दलित अत्याचार, अन्याय अत्याचाराची मालिका ही सुरूच आहे। मुख्यमंत्री, गृहमंत्री कुठल्याही आतापर्यंत घटनेला भेट दिलेली नाही। जवळपास 2 वर्षाच्या काळामध्ये 200-300हून अधिक घटना घडली, परंतु मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यावर बोलायला तयार नाही। आज ज्या पीडितावर अन्याय होतो, जे पीडित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी, अॅट्रॉसिटी दाखल करण्यासाठी गेल्यानंतरनं त्या ठिकाणी त्या पीडितावर उलट गुन्हा दाखल केला जातो। आज महाराष्ट्रभर बघितलं ग्रामीण भागामध्ये दलित अत्याचाराची घटना ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे, वाढत असेल। आज सांगोला या ठिकाणी सुनील कांबळे या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली। त्या दुसऱ्या दिवशी त्याच्या घरावर परत हल्ला झाला, म्हणजे नेमकं गुंडाराज चालू आहे का? ह्याला पाठीशी घालतंय कोण? तर हे राजकीय असणाऱ्या राजकीय दबावामुळं हे सगळे प्रकार चालतात। आमदार, खासदार याला प्रोत्साहन देतात। आज या माध्यमातून आमची अशी मागणी आहे, अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्यात यावी। जे अॅट्रॉसिटी कायदा दाखल करण्यासाठी गेलेले पीडित यांच्यावर खोटा गुन्हा दाखल होतो, तो गुन्हा होऊ नये। आणि तिसरी मागणी आमची अशी आहे की सुनील कांबळे यांच्या परिवाराला आर्थिक मदत मिळावी। आमची चौथी मागणी आहे, सुनील कांबळे यांच्या परिवाराला मारेकरीला फाशी शिक्षा व्हावी। या प्रमुख मागणीसाठी या ठिकाणी आम्ही मान्य झालं नाही तर आपली पुढची भूमिका काय असणार? आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करू। गृहमंत्री, मुख्यमंत्री यांचा आम्ही पुतळा जाळल्याशिवाय राहणार नाही। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।